देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इटलीच्या दौऱ्यावर असताना तिथल्या पंतप्रधानांना जे ते त्यांनी पार्लेचं मेलोडी चॉकलेट जे आहे ते गिफ्ट दिलं होतं आणि त्यानंतर या चॉकलेटवरनं जे आहे ते विरोधकांनी टीका केली होती। त्यानंतर आता जर आपण पाहतो अमरावतीत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पळगाम यांच्या वतीनं जे आहे ते मेलोडी चॉकलेटचं जे आहे ते वाटप या ठिकाणी केलं जात आहे। दुसरीकडे जर आपण पाहतो त्यांच्या अंगात जे बॅनर आहे त्यावर शेतकऱ्यांच्या समस्या ज्या आहेत त्या या ठिकाणी लिहिलेल्या आहेत। भीषण उन्हामध्ये जगाचा पोशिंदा 75 वर्षाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, 48 वर्षाच्या इटलीच्या पंतप्रधान मेलोनी दुसरीकडे लिहिलं आहे डिझेलसाठी रांगेत उभे, यांच्यासाठी मेलोडी चॉकलेट घेऊन फिरत आहेत मोदी असं लिहिलेलं आहे। दुसरीकडे शेतकरी कष्ट करीत आहेत परंतु नेते मात्र चॉकलेटमध्ये व्यस्त आहे असं आशयाचं पोस्टर आहे। या ठिकाणी चॉकलेटचं जे आहे ते वाटप केलं जात आहे। भाऊ काय सांगणार तुम्ही, चॉकलेट वाटताय लोकांना, काय कारण आहे? जे संकटात आहे, शेतकरी डिझेलसाठी रांगेत आहे, जनतेच्या माती महागाईचा खूप मोठा भार देऊन टाकलेला आहे आणि आपल्या या देशाचा 75 वर्षाचा म्हातारा प्रधानमंत्री ह्या इटलीला जाऊन तिच्या प्रधानमंत्रीला मेलोडी चॉकलेट देत आहे। किती लाजणारी गोष्ट आहे। जनतेला त्यांनी हातात चॉकलेट दिलं आहे। 2014मध्ये आश्वासन दिलं होतं अच्छे दिन लाएंगे, हेच अच्छे दिन आम्हाला चॉकलेटच्या माध्यमातून भेटत आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार येथे आजच सकाळी अनेक हाणामारी झाली पेट्रोल पंपावर, शेतकरी रांगा लागत आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये तेच परिस्थिती आहे। शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही आहे, सोयाबीन कापसाला भाव नव्हता, अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न निकाली लागले नाही आहे आणि यांनी फक्त आमच्या हाती हे चॉकलेट दिलं आहे म्हणून आज आम्ही क्रांतिकारी शेतकरी संघटने माध्यमातून हे चॉकलेट वाटप करत आहे। त्या ठिकाणी जर आपण पाहिलं चॉकलेटचं वाटप जे आहे ते क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीनं केलं जात आहे। प्रत्येक स्टॉलवर जाऊन या ठिकाणी लोकांना जे आहे ते अशा पद्धतीनं चॉकलेटचं मेलोडी चॉकलेटचं जे आहे ते वाटप केलं जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेच चॉकलेट जे आहे ते इटलीच्या पंतप्रधानांना दिलेलं होतं आणि त्याच्या निषेधार्थ जे आहे ते या ठिकाणी अशा पद्धतीनं आंदोलन केलं जात असल्याचं एकंदरीत चित्र सध्या आपल्याला अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन निकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।